झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय. महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय मोदींनीच घेतला. मुख्यमंत्र्यांचा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा. मुंबईत भाजपच्या मोर्चासाठी वाहतूक रोखल्यानं महिला भडकली. मोर्चावेळी थेट गिरीश महाजनांवर संतप्त महिलेचा आक्रोश. मुख्यमंत्री म्हणतात, विरोधकांचे बुरखे फाडू. आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार. राम मंदिर संसद भवन उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही ते आधी सांगा. ठाकरेंचा हल्लाबोल. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्यासारखी माझ्याही मनात शंका. सुनेत्रा पवारांचं मोठं विधान. तर दादांच्या अपघाताचं सत्य काय आहे ते बाहेर आलं पाहिजे. सत्य बाहेर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बारामतीच्या विकासात आपण सर्व एकत्र राहू हा शब्द. सुनेत्राताईंच्या प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. दादांच्या आठवणींना दिला उजाळा. पंतप्रधान मोदींना दहशतवादी बोलून अडचणीत सापडले काँग्रेस अध्यक्ष खरगे. खरगेंचं वक्तव्य लाजिरवाणं आणि देशाची मान खाली घालणारं असल्याची अमित शहांची टीका. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. ती घटना विस्मरणात जाणं कठीण. काश्मीरचं पर्यटन अजूनही सावरलं नसल्याची स्थानिकांची कबुली. न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीनं जाणून घेतल्या स्थानिकांच्या भावना. केरळच्या त्रिशूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण ब्लास्ट. ब्लास्टमध्ये 13 जणांचा मृत्यू, 10 जणांचे मृतदेह हाती. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांच्या मदतीची घोषणा. इराणसोबतच्या शस्त्रसंधीत ट्रम्प यांनी केली आणखी वाढ. मात्र हॉर्मुझची नाकाबंदी सुरूच ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचा पाकिस्तान दौरा लांबणीवर. इराणसोबतच्या चर्चेवर योग्य उत्तर न मिळाल्यानं इस्लामाबाद दौऱ्यावर जाणार नसल्याचं केलं स्पष्ट. आणि आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांसाठी होणार खुलं. दर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दी. भाजप नेते चित्रा वाघ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय अशा शब्दात वाघ यांनी खडसेंवर हल्ला चढवला. त्याचं झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचं आव्हान दिलं होतं आणि त्यांचं हे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं. पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबऱ्यांशी बोलतील असं म्हणत हे आव्हान टोलवून लावलं. आणि त्यानंतर रोहिणी खडसेंनी पोस्ट करत सुळेंनी आव्हान स्वीकारल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला लगावला होता आणि चित्रा वाघ यांचा उल्लेख चित्रा विचित्र असं केला. यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी देखील पोस्ट करत त्यांच्यावर पलटवार केलाय. सगळ्यात आधी आपण पाहूयात रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसते. चर्चेला येण्याची हिंमत नाही. आपण एक्सपोज होऊ म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय. बरं, या चित्रा विचित्र माणसांची जागा काय तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, सुप्रिया सुळे ताईंना मोठी बहीण म्हणून पद मिळवली. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचं घर चालतं. अशा लोकांनी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. आणि त्यावर चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का. आणि हो, छू म्हटलं तर भुंकायचंही भाजपची शैली नाही. तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते. आम्ही आजची नारी शक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय. महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असता तर कौतुक वाटलं असतं. पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत
आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे, बाकीही खूप बोलता येईल पण तुर्तास एवढंच, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. दरम्यान ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय. मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही. तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही, असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय. कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तर दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता. याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे. महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यामागे विरोधक कारणीभूत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं जनआक्रोश महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. वरळी डोममध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी वरळी जांभोरी मैदान ते डोमपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक जण अडकून पडले होते. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला. तात्काळ बसावं लागल्यानं एका महिलेनं थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घातला. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना देखील यावेळी या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करतात असा सवाल या महिलेनं यावेळी केल्याचं पाहायला मिळालं. मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूं. दरम्यान याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीनं वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडलाय. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपचा डाव इंडिया आघाडीनं आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चा आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या धाडसी भगिनीनं तोही डाव उधळून लावला. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावलंय. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप भगाव देश बचाव असं ट्विट त्यांनी केलंय. दरम्यान भाजपच्या मोर्चाचा त्रास मुंबईकरांना नाही तर विरोधकांना झाल्याचा टोला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी लगावलाय. काँग्रेसच्या हातातलं बाहुलं बनण्याचं काम रोहित पवार तुमचा पक्ष करतोय. त्यामुळे खरे एचएमव्ही कोण असतील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार आहेत. आणि या मोर्चामुळे मुंबईकरांना त्रास झालेला नाही तर विरोधकांना त्रास झालाय, काँग्रेसला त्रास झालाय, राष्ट्रवादीला त्रास झालाय. हे हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवारांच्या ट्विटवरनं स्पष्ट झालंय. पुढची बातमी. महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आता पुन्हा एकदा विरोधकांना खुलं आव्हान दिलंय. माझ्या स्तराचा नेता चर्चेसाठी आणा, मी चर्चेला तयार आहे असं खुलं आव्हान फडणवीसांनी विरोधकांना दिलंय. सोमवारी देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं होतं. या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती. अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे. मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे. ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा. तुम्ही आज विरोध या करता करताय. 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं, आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं. सुरुवातीला एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जीभ घसरली आहे.
चेन्नईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख दहशतवादी असा केल्यानं मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. या वादानंतर खरगेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वक्तव्याचा शब्दशः असा अर्थ नव्हता. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांवर दहशत निर्माण करत असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण खरगेंनी दिलंय. In that context, I said, I never said that he is a terrorist. I said he and his government are terrorizing with using these institutions. That is the thing I said. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगेंसह आता काँग्रेसवर निशाणा साधलाय. कावीळ झालेल्यांना सगळं जगच पिवळं दिसतं. ज्यांच्या राजवटीत दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं होतं त्यांना आता दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतायत. खरगे दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी दहशतवाद्यांवरच्या मोहब्बतनं सजलेला काँग्रेसचा इतिहास एकदा वाचाच, असं ट्विट रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे.